निष्ठावंत आजच्या तारखेला निष्ठावंत म्हणून कोणी बोलायला गेलं तर कोणच राहिलं नाहीये. खरं तर ना पैशाचा खेळ चालू आहे. बिनविरोधी निवडून येतात लोक, मतदान तरी कोणाला करतील? जर तुम्हाला निवडणूक लढवायची तुम्ही लढूच नका ना, मग कशाला नाव घोषित करताय? आणि आता तर निवडणूक आयोगाने सांगितलंय नोटा घ्या नोटा दाबा. जन्म दिलाय पक्षासाठी निष्ठावंत. तेच ना, त्या निष्ठावंत लोकांना असं तिकीट दिलं जात नाही, त्यांना डावललं जात आहे. राज्यभरात महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि त्यामुळे वातावरण तापलं आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांमध्ये निवडणुकाची ही पद्धत, जी पॅनल पद्धत नवीन आता आपण आणतो आणि त्याबरोबरच बिनविरोध नगरसेवकांची वाढती संख्या यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. याच तापलेल्या या आपल्या वातावरणामध्ये आपण घेऊन आलो आहोत जनशक्ती प्रस्तुत मुद्दा गरम आहे. आपल्यासोबत आहेत प्रथमेशजी सावंत. विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये आपला सहभाग दर्शवित जाणीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश सावंत आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक अगदी बालपणापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले व लुंबिनी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण नागवंशी. डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीत कार्यरत असलेली पॅनल पद्धती ही नक्की काय आहे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. मला वाटतं प्रथमेशजी याबद्दल तुम्ही काय प्रकाश टाका. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आयोगाच्या मार्फत ज्या पद्धतीने पॅनल सिस्टीम हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेमधला पहिला मुद्दा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पॅनल सिस्टीम महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये त्याची सुरुवात केली. मुळात मतदार राजाला ही कल्पनाच नाहीये की पॅनल सिस्टीम आहेत तरी काय. किंबहुना तुम्हाला या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो, ज्यांनी वास्तविक मी तुम्हाला जनशक्तीच्या माध्यमातून एक हे सर्व जे उमेदवारांनी अर्ज भरलाय त्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना देखील माहित नाही पॅनल सिस्टीम म्हणजे काय. सत्यस्थिती आणि मुळात अ ब क ड अशी जी विभागणी झाली एका पॅनलमध्ये, त्या पॅनलमध्ये एखाद्या एक्स व्यक्तीचं नाव झेड व्यक्तीच्या विरोधात तो एका अ मध्ये लढतोय. ब मध्ये दुसरी एक व्यक्ती जी महिला असेल, SC OBC ह्या गटातली असेल, तिचा थेट लढत त्या पॅनल मधल्या OBC महिलाशी होणार आहे. अशा पॅनल सिस्टीम मध्ये 4 प्रकारचे प्रजाती त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दिलेला आहे. मुळात लोकांना अ ब क ड आणि चौथ्या ड ला जेव्हा त्यांनी जे कुठले हे पॅनलवरती जेव्हा बटन दाबणार आहेत त्याच वेळेस ते मतदान ग्राह्य धरलं जाणार आहे. हे मुळात नागरिकांमध्ये पहिली गोष्ट म्हणजे संभ्रम आहे. निवडणूक आयोगाने हे जे पॅनल सिस्टीम राबवले गेलेत तत्पूर्वी एका महानगरपालिकेवरती ट्रायल बेसिसवर करणं गरजेचं होतं. ते त्यांनी केलेलं नाहीये. त्यामुळे नागरिक आजही संभ्रमात आहेत की नक्की निवडणुकीच्या तोंडावर ज्यावेळेस पॅनल सिस्टीमचे 4 मतदान करायची पद्धत येते यावेळेस होणार तरी काय. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये पॅनल सिस्टीम हा प्रकार ठीक होता. त्यामुळे या पुढची परिस्थिती अशी होणार आहे, मतदानाचा टक्केवारी जो आहे तो नक्कीच घसरणार. बरोबर आहे. परंतु मला अजून खोलात जाऊन असं विचारावं वाटेल की पॅनल सिस्टम ही नक्की आहे काय, म्हणजे ती कशा प्रकारे कार्यान्वित होणार आहे याबद्दल थोडं बघा. सोप्या पद्धतीने जर बोलायला गेलं तर पूर्वी काय होतं, एक प्रभाग होता, 2 प्रभाग म्हणजे 1 2 3 4. बरोबर. या 4ही प्रभागांना त्यांनी एकत्रित आणलंय. ओके, ठीक आहे. आणि 4ही प्रभागांचे 4 तुकडे केलेले आहेत. परंतु ते तुकडे नसून ते 4ही नगरसेवक त्या एका प्रभागात ते काम करणार आहेत. म्हणजे केवळ पूर्वी काय असायचं माहितीये का, थोडक्यात तुम्हाला सांगतो. हे जे प्रस्थापित आणि जे ब्रँड अँबॅसेडर नगरसेवक, हे बिल्डर, हे पैसेवाले, हे लोक ना
म्हणजे पूर्वरच जेव्हा पहिल्यापासून 3 टर्म ते निवडून आलेले असतील ते काय म्हणायचे की हा माझा प्रभाग आहे, हा माझा प्रभाग आहे. बरोबर. बरं, हा प्रभाग माझा म्हणजे सातबारा त्यांच्या नावावर आहे का? तर नाही, पण ते माझाच प्रभाग आहे. मग त्या ठिकाणी एखादा सामाजिक कार्यकर्ता काम करत असेल, दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी काम करत असेल, त्याला सांगताना माझा प्रभाग आहे, मला विचारायचंय. म्हणजे ह्याचे 25% आजही लागू होते कोविड काळानंतर पण. बरं, मुद्द्यावर येऊया आपण. तर या परिस्थितीमध्ये कसं असतं की अ ब क ड हा फक्त लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी विभाजन केलेलं आहे. मुळात 4ही जण एकत्रित येऊन त्या प्रभाग 4 प्रभाग एकत्र येऊन 4 प्रभागांमध्ये कुठेही काम करू इच्छितात किंवा काम करू शकतात. या पद्धतीचं हे जे आखणी केलेली आहे ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणजे मला वाटतं जर अ अ क्षेत्रातला एखादा नागरिक त्याचा जो एक्स ज्याचा जो नगरसेवक असेल तो जर ऐकत नसेल तर तो थेट ड शी संपर्क साधू शकतो. येस येस, 100% त्याचं सर, काम करून घेऊ शकतो. 100%. म्हणजे बहुतांशी नागरिकांसाठी हा एक चांगली गोष्ट होऊ शकतो किंवा त्यांच्या फायद्याची गोष्ट होऊ शकते किंवा सोयीची गोष्ट होऊ शकेल असं वाटतं आपल्याला. या ठिकाणी एक प्लस पॉइंट असा आहे ना सर की जेव्हा पूर्वी काय होतं की एखाद्या राजकीय पक्षाचे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक नागरिकांमध्ये एक प्रत्येक विविध गट असतात. म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाच्या ध्येय धोरणाला मांडणारा जो गट असतो, एखाद्या वेळेस निपक्षरित्या काम करणारे काही सामाजिक कार्यकर्ते असतात किंवा अन्य काही पक्षांची लोक असतात. मग यावेळेस काय होतं की तो जो नगरसेवक निवडून येतो, एखादा एक्स पक्षाचा नगरसेवक निवडून आला, राजकीय पक्षाचा दबाव असल्यामुळे तो काही नागरिकांना दुर्लक्षित करत असतो. कारण त्याला हे कळत असतं की यांनी याला मतदान केलेलं नाहीये. आणि आज खऱ्या अर्थाने पॅनल सिस्टीमचा पहिला फायदा, याचा तोटा देखील आहे, ह्याच्यात फायदा आणि तोटा देखील आहे. बरोबर, तोटा देखील. परंतु म्हणजे प्लस आणि मायनस या दोन्ही बाजू आपण लक्षात घेणं गरजेचं. परंतु आपण ऐकलं असेल की पाहणीसाठी गेलेल्या कार्यालयामध्ये गेलेल्या सर्व एका नागरिकाला नगरसेवक सांगतो की तुमचं वोट मला आलं नाही, ज्याला वोट दिलं त्याला पाणी जाऊन विचारा. हे झालेलं आहे, हे आपण अनुभवलेलं आहे. बरोबर. हे होऊ नये, कदाचित या पॅनल सिस्टमनी तो प्रकार बदलेल अशी आशा आहे. बरं, पुढे जाऊन काय बोलतो? त्याच्यामध्ये काय होतं की एक ऑप्शन तयार होतो की 4 लोक आहेत, 4 नगरसेवक आहेत, ते एखादी महिला असेल, त्या महिला, वास्तविक सर तुम्हाला इथे एक अजून एक इंटरप्ट करून मी सांगू इच्छितो की काही नगरसेवक असतात ते ब्रँड अम्बॅसेडर असतात. त्यांच्या हाताखाली असलेले जे चायपेक्षा किटली गरम असतात ना, तर त्यांना तर असं वाटतं की तेच नगरसेवक. खरंय खरंय. आणि महिला भगिनी जेव्हा जातात त्यांच्याशी ते जे बिहेव करतात तुम्ही बिलीव्ह करू शकत नाही. ही समाजातली एक शोकांकिका आहे. आणि जे नगरसेवक आपण निवडून देतो त्यांच्या कार्यालयामध्ये असून बोलवून धमक्या दिलेल्या असे माझ्याकडे व्हिडिओज आहेत. जे सर्वसामान्य नागरिकांवरती हा अत्याचार होतोय. या ठिकाणी येणाऱ्या काळात त्यांनी फक्त त्याच्यावरती बोट ठेवावं, मला चॅलेंज करावं, आम्ही त्यांना दाखवून देऊ की तुम्ही हे घाणेरडं काम केलं होतं. बरं, दुसरी एक गोष्ट की प्रभागांमध्ये ह्याच्यामध्ये आपण त्या मुद्द्यावर येऊया आता की फायदा काय होणार की अशा प्रकारचं जे एखाद्या माणसाबरोबर द्वेष निर्माण झालाय किंवा नगरसेवक म्हणून आपण त्याला वोटिंग केलेली आहे आणि तो कालांतराने आपल्याशी कुठेतरी वैमनस्य ठेवून त्यांनी जर ती कामं केली नाहीत तर आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे, नागरिकांकडे ऑप्शन अवेलेबल आहे. मी दुसऱ्या नगरसेवक किंवा नगरसेविका ज्या महिला असतील त्या महिला भगिनी त्या नगरसेविकाकडे जाऊ शकतात, त्यांचे प्रश्न मांडू शकतात. मुळात नगरसेवकाची कामं काही आपण पुढे चर्चा करूच, पण तत्पूर्वी कसं आहे की पॅनल सिस्टीम मध्ये ज्या पद्धतीने आपल्याला प्लस पॉइंट आहेत तसे मायनस पॉइंट वरती फोकस करणं गरजेचं आहे. आता एक ह्या ठिकाणी तुम्हाला उदाहरण देतो की आचारसंहिता लागू झाली. पॅनल सिस्टीम मध्ये जे प्रस्थापित, म्हणजे मी त्यांना ब्रँड अम्बॅसेडर नगरसेवक म्हणतो, जे वर्षानुवर्ष आपण काय विचार करतो की यांच्याकडे भरपूर पैसा आहे, म्हणजे त्यामध्ये बिल्डर आले, एखादे म्हणजे बरेचसे असे मोठे लँडलॉर्ड आले, ठीक आहे, एखाद्या असोसिएशनचे मोठे मोठे लीडर आले. तर या लोकांनी काय केलंय की आपण त्या प्रभागाचे म्हणजे सातबाऱ्यावरच चढल्याप्रमाणे त्यांनी त्यांचं नागोबासारखा तो नागमणी घेऊन बसतात नाही का, तसं ते त्याच्यावर बसून राहिले. अहो 15-15, 20-20 वर्ष तुम्ही काम करताय, लोक कंटाळली त्यांना, सोडा आता ते. भले तुम्ही चांगलं काम करताय पण त्यांनी तो प्रभाग सोडून दुसऱ्या ठिकाणी पण काम करा. बरं, हेच नगरसेवक आमदारकीला उभे राहतात.
तेच म्हणजे तेच लोक पुन्हा नगरसेवक म्हणून जात आहेत. परत त्यांची एक लॉबी तयार करतात, गोल्डन गँग म्हणतो मी त्यांना. ते टेंडर त्यांच्याच घशात जात आहेत. म्हणजे हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती दबाव तंत्र तयार करून ह्या गोल्डन गँग जी आहे ना, ही जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत कल्याण पूर्वेचा तरी विकास होणार नाही. ठीक आहे. प्रवीणजी, पॅनल सिस्टम मधील अजून एखादा काय महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगू शकाल की सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल? हे बघा, सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे पॅनल सिस्टम मध्ये की तुम्ही कुठे पण बघा, आता 4 याच्यामध्ये हे अनुक्रमांक केलेले आहे, अ ब क ड. आता प्रत्येकाने काय केलंय, कोण ओबीसी, कोण लेडीज, कोण एसी हा कॅन्डिडेट आहे. आता समजा माझा वार्ड माझा आहे अ, आता अ मधून आहे ओपन वार्ड, बरोबर. ओपन वार्ड मध्ये आता बरेचशा लोकांना पॅनल ही सिस्टम माहितच नाही मुळामध्ये. बरेच आहेत ते मला विचारतात पॅनल म्हणजे काय, तर मी त्यांना एकच बोलतो, बाबा 4 लोक असतात, त्या 4 लोकांना तुम्हाला एकच मत देतं, तेव्हा ते 4 लोकांना तो मत पडेल. तर हा मुद्दा असा आहे की लोकांना मुळामध्ये, आता समजा आता एखादा नगरसेवक इथून निवडून आला, जसे सर बोलले, प्रथमेश सर, एखादा नगरसेवक इथून निवडून आला आणि जर आपलं काम डच हे असेल तर त्याचे संपर्क साधायचा कसा, तर त्या व्यक्तीने, आता हे बोलतात त्यांच्या समोरची किटली गरम, चायपेक्षा किटली गरम, म्हणजे त्यांचे जे पी आहे ते ठेवलेले, ते मी तर बोलतो बांडगुळ जे असलेले ते प्रस्थापित लोक असतात ना, त्यांच्या सोबत चिट्ट्या मट्ट्या घेऊन, त्यांचं तर जास्त तेच, मला तर असं वाटतं तेच जास्त राजकारणी लोक आहेत. तर आपण नगरसेवकांना अशा पद्धतीने जर फोन केला तर नगरसेवक काय करतात, त्यांना वेळ नसतो मुळामध्ये, कारण की ते मुख्यमंत्री बनलेले असतात पहिले. तर त्यांना असं वाटतं नगरसेवक म्हणजे आमची पदवी म्हणजे मुख्यमंत्री सारखी. तर आपण काय करतो, त्यांच्या पीए ला फोन करतो, बाबा असं असं आहे, काम करू का. तर त्यांची जी असते ती भावना काय असते, बाबा तुम्ही अ मध्ये मतदान केलंय, आम्हाला मतदान केलं नसेल, मग तुम्ही तुमच्याच माणसाकडे जा, नगरसेवकांकडे. तर हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. तर आता 4 पॅनल म्हणजे तुम्ही एक बरोबर, म्हणजे सगळे एकत्रच झाले प्रकारे. तर कोणाचंही काम कुठल्याही गटामध्ये असू द्या ना, मग त्यांनी तो परिपूर्ण आपला काम आहे बाबा हा या पॅनल सिस्टमचा आहे, तो त्यांनी हा नाही अ ब क काय. तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की कुठलाही माणूस जर काम घेऊन आला तर एकतर्फी तो झाला पाहिजे, तरच हा कुठला तरी विकास होईल. प्रत्येक पॅनलचा विकास त्या पद्धतीनेच होईल. म्हणजे असं नाही का तुम्ही विभाजन कराल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ती ह्या याच्यामध्ये जातीपातीचं राजकारण खूप चाललंय साहेब. जातीपातीचं राजकारण ह्यासाठी, कारण कसं दलितांची बहुसंख्या भरपूर आहे आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये. तर हे लोक काय करतात, दलितांची मतं मांडण्यासाठी कुठल्याही परिस्थितीला ते त्यांच्या वाटेवर जातात. आता फॉर एक्झाम्पल परवा दिवशीच मी नाव नाही घेत, एक नगरसेवक आला आणि डायरेक्ट बोलला, बाबा आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण त्याला हे कळत नाही बाबासाहेब म्हणजे काय. प्रत्येकाला बाबासाहेब माहिती ना, कायदे पंडित आहेत, संविधानाचे निर्माता आहेत, पण बाबासाहेबांना जास्त डोक्यात घेण्यापेक्षा मनामध्ये आणि त्यांचे विचार घ्या, तरच आपला समाज पुढे जाईल, नाही तर जाणार नाही. आणि आपला समाज कल्याण डोंबिवलीमध्ये जास्त करून तुम्ही बघा कुठे पण आपला जातीपातीचा जास्त खेळ चाललाय. तर प्रथमेश सरके साहेब माझ्यासोबत असतील ना, तर कुठेच या गोष्टीला गाळबोट लागणार नाही आणि कुठेच जातीभेदीचा समाज सगळं एक रस्त्यावर चालेल आणि जातीभेद ही सगळं नष्ट होईल. मुळात आपण आता चर्चा करत होतो की पॅनल सिस्टम काय. आता म्हणजे लोकांच्या संभाषणातून आपण एक गोष्ट कळली की पॅनल सिस्टमची सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणारच आहे, परंतु त्याचे तोटे देखील आहेत. त्याबद्दल पुढे आपण डिस्कस करू. परंतु पॅनल मध्ये एवढं लक्षात ठेवा, ए अ ब क ड. आपल्याला जो आपला नगरसेवक आपल्या इथे व्हावा असं वाटतो, त्याच्या सधर्म असलेले नगरसेवकांना आपल्याला पुन्हा वोट द्यायचा आहे. ते जेव्हा 4 जणांना वोट देणार तेव्हा तो आपला एक स्वयंभू स्वीकृत होणार, बरोबर, आणि तो निवडून येणार. यासाठी एक प्रयत्न करू. यासाठी महानगरपालिका एक पुन्हा उपक्रम राबवणार आहे असे माहिती येते. परंतु आपल्या माध्यमातूनही सर्वसामान्य नागरिकांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जनजागृती करणार आहोत. निवडणुकीच्या या कार्यप्रणालीमध्ये जे पॅनल पद्धत आहे याचे आपण काही फायदे पाहिले, परंतु मला वाटतं जी कोणती गोष्ट ऍक्शन होत असते त्याची ऍक्शनची रिएक्शन ही होत असते. म्हणजे ज्याला आपण म्हणतो मेरिट डिमेरिट्स. तर याचे दुरुपयोग किंवा हे काय तोटे काय आहेत प्रथमेशजी? सुरुवातीला तुम्हाला एक नमूद करतो की पूर्वी एक प्रभाग किमान 10,000 ते 12,000 मतदाराचा होता. आज तोच प्रभाग 50,000 मतदाराचा झालाय. कारण का, एक वॉर्ड, 2 वॉर्ड, 3 वॉर्ड, 4 वॉर्ड हे एकत्र आलेले आहेत. बरोबर, ठीक आहे. आता जर बघायला गेलं तर हे राजकीय पक्षाचे बलाढ्य लोक जे आहेत, राजकीय पक्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या तिकिटासाठी इंटरव्ह्यूला देतात, त्यांचे कार्यकर्त्यांना पण कदाचित मी बोलतोय ते मान्य होईल, माझी हे पोस्ट तुम्हाला लाईक करणार नाहीत, पण त्यांच्या मनात बाकी त्यांना हे मी बोलतोय ना ते भोगलंय त्यांनी.
कारण कुठल्याही इंटरव्ह्यूला बसल्यानंतर पहिला विचारतो तुम्ही खर्च किती करणार, तुमच्याकडे 1 CR आहे का? ही पॅनल सिस्टीमची सर्वात मोठी चुकीची बाब आहे. आणि याच्यानंतर काय होणार की मग फक्त ज्याच्या खिशामध्ये काळा किंवा ब्लॅक पद्धतीने काढलेला जो पैसा असेल तो 1 CRच्या आसपास असला पाहिजे, 1 ते 2 CR, तेव्हा तो पॅनल मध्ये तो नगरसेवक म्हणून निवडून येणार हे जाहीर आहे. लोकांच्या मतदानाचा आता व्हॅल्युएशन कमी झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की या पॅनल सिस्टीम मध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करू तर लोक संभ्रमित असणार आहेत. अ ब क ड जेव्हा 4थं बटन तुम्ही प्रॉपर दाबाल तेव्हा तुमचं 1 मत होणार, नाही तर ते बाद होणार आहे. बरोबर. त्यामुळे सर्वात मोठा मायनस पॉइंट असा आहे की याच्यामध्ये पूर्वी कसं होतं की 50% सर्वसामान्यातले पूर्वी चालत होतं भ्रष्टाचार. लोकांना पैसे वाटत होते, रात्रोरात्रीभर इकडनं तिकडनं सगळ्या काही गोष्टी होत्या. आर्थिक लागेबंद असायचे, सोसायट्यांना द्यायचे, मंडळांना पैसे द्यायचे. त्यात आता मागे गणेशोत्सव येतात, त्याच्यामुळे त्याच्यासाठी पावत्या फाडल्या जातील मोठ्या मोठ्या. हे सगळं चालतच राहणार आहे. पण आता काय झालंय की 100% सर्वसामान्यातल्या घरातला ज्यांनी पुढाकार घेऊन जो उमेदवारी भरू इच्छितो, जो लोकांची लोकसेवा करू इच्छितो, तो बाकी घरात बसलाय. त्यामुळे आता तुम्हाला फक्त किमान 50 लाखाच्या वरच्या गाडीतली नगरसेवक दिसतील. पूर्वी काय होतं, मारुती सुझुकी वॅगनार होत्या, म्हणजे ज्या 5 लाखाच्या आतल्या ज्या गाड्या होत्या त्याच्यात नगरसेवक बसत होता, है की नाही. आता काय होणार, तुम्हाला ते लेजेंडर, फॉर्च्युनर, आपल्याकडे आहेतच फेमस फॉर्च्युनर वाले, तेच दिसणार नगरसेवक. आयुष्यभर सायकलवरती प्रवास करणारे, एसटीतून महामंडळातून प्रवास करणारे स्वर्गीय भीमा पाटील हे खासदार, यांचं नाव अजूनही लोक घेत आहेत. कुठे ते आणि कुठे आत्ताच आलेले सर्वसामान्य एखाद्या नगरातला त्याच्या वार्डचा एक नगरसेवक, त्याच्यात लगेचच पुढच्या टप्प्यात तो गाडी घेऊन, 4 चाकी गाडी घेऊन तो फिरतो. हा पालट आहे. आणि ह्याच्या पुढे काय होणार आहे पुढे आपण पाहणार आहोत. परंतु मला वाटतं, ज्याप्रमाणे तुम्ही मला बोललात की जेव्हा 1 रुपया खर्च करायचा होता तिथे आता 4 रुपये खर्च करायचा आहे. बरोबर. हे पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, शासनाला, निवडणूक आयोगाला दाखवायची जमा खर्च आणि त्या पलीकडे असलेला जमा खर्च याच्यात फार मोठी तफावत आहे. आणि ती त्याच्याकडे आहे, तोच सक्षम आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात वारंवार असणारा, जसं धनाढ्य आपण ज्यांना म्हणू, आणि ज्यांना आपण यांनी आता शब्द वापरला ब्रँड अँबॅसिडर, हे जर असतील आणि तेच निवडून येतील, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचा जो हक्क होता निवडणूक लढण्याचा, त्याच्यात कुठेतरी थोडीशी बदल त्याला मिळते. याची दखल मात्र निवडणूक आयोगाने घ्यावी, अशी आपल्याला असं इथे या ठिकाणी बोलावंसं वाटतं. सद्यस्थितीत सुरू असलेल्या राजकीय पक्षांच्या अंतर्गत जो पक्ष बदल होतोय किंवा नागरिकांमध्ये त्याबद्दल असंतोष निर्माण झाला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? बघा, रसिकेत होते पक्षांतर्गत. या ठिकाणी 3 मुद्दे आहेत. सर्वात पहिला मुद्दा असा आहे की राजकीय पक्ष, आता जे बलाढ्य राजकीय पक्ष आहेत ते सत्तेसाठी इनकमिंग त्यांच्याकडे फ्री आहे. ठीक आहे. आता काय होत आहे की जे काही नगरसेवक, माजी नगरसेवक असतील किंवा मोठे मोठे कार्यकर्ते असतील, त्यांना बोलवण्याचे इनपुट पद्धतीने ते काम करणार. माझ्या सोशल मीडियाला मागे एक रील्स व्हायरल झाली होती की इनकमिंग फ्री आहे, त्यांना घ्यायचं, त्यांना ब्रँडिंग द्यायची, त्यांना निवडणुकीला समोर जायचं, म्हणजे ह्यांना रेडीमेड चेहरा भेटला, तो जो कोणी असेल ती व्यक्ती खर्च करणार आहे आणि तो निवडून येणार आहे. आणि त्याचे जे पक्षाविषयीची ध्येय धोरणं आहेत ती रेडीमेड रित्या त्यांना म्हणजे त्यांची म्हणजे ध्येय धोरणं हे चुलीत गेले. निष्ठा ही सगळी भंपक कहाण्या आहेत. या निष्ठावंत आजच्या तारखेला निष्ठावंत म्हणून कोणी बोलायला गेलं तर कोणच राहिलं नाहीये. काय होतंय की राजकीय पक्षांना आजच्या तारखेला सत्ताधारी पक्षाचा विषय आहे. सत्ता मिळाली पाहिजे हा मोठो आहे. सामाजिक क्षेत्रातल्या मुद्द्यांवर किंवा लोकांच्या प्रश्नांवरती मुद्द्यांवरती निवडणुकी लढल्या जात नाहीयेत. तुम्ही मुंबई महानगरपालिका घ्या, उपनगर महानगरपालिका, म्हणजे कुठल्याही नगरपालिका घ्या, उल्हासनगर असेल, बदलापूर असेल, यांनी फक्त सत्तेसाठीच राजकारण झालंय. ही एक शोकांकिका आहे. ह्याच्यामध्ये काय होतंय की ज्यावेळेस तुम्ही एखादा विषय सामाजिक प्रश्नांवर किंवा लोकांच्या प्राथमिक गरजांवर, त्यांच्या आरोग्याविषयी, पाणी विषयी किंवा कोणत्याही अशा प्राथमिक गरजांबद्दल मुद्दा जेव्हा येतो त्यावेळेस हा विषय सगळा जातो. परंतु मी पुन्हा मुद्द्यावर येतो
की राजकीय पक्ष ज्या दिवशी ह्या इम्पोर्ट करतात, म्हणजे एखादा दुसऱ्या पक्षाचा जो चेहरा तो इकडे आणतात, तात्पुरत्या स्वरूपाचं त्याला सिंदूर फासतात आणि लोकांच्या समोर उभं करतात की हाच आमचा देव आहे, आणि मग लोक काय करतात, त्या पक्षाकडे असलेली विचारधारा लक्षात घेऊन त्याला देव मानतात आणि त्याला निवडून आणतात, आणि पुन्हा हा बाबा टक्केवारीचा हिशोब करून त्यांनी त्याची खळगी भरलेली असते. लोकांचे प्रश्न तिथेच राहतात आणि कार्यकर्त्यांचं मरण कुठे होतं याच्यामध्ये हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जो पूर्वीपासून कार्यकर्ता एखाद्या पक्षामध्ये कार्यरत असतो त्याच्यावरती तो तयारीत असतो की मी खासदार साहेबांसाठी काम केलं आणि त्यावेळेस स्वतःच जीवाचं रान केलं आणि सगळ्यांना मतदान करायला भाग पाडलं. मतदान खासदार साहेबांना झालं, विधानसभेला आमदारांना मतदान झालं, मग त्यांच्यावर विश्वास ठेवणारे जे गट असतो, मुळात पक्षश्रेष्ठी काय करते याच्यामध्ये ना खासदारांना विश्वासात घेत ना आमदारांना विश्वासात घेत, किंवा पक्षश्रेष्ठींचं त्यांचं काय असतं त्यांच्या हिशोबात असतं. त्यांना काय असते की सत्ता पाहिजे, त्यांचा मोठा सत्ता असतो. मग त्यावेळेस कार्यकर्त्यांवर अन्याय होतो आणि मग कार्यकर्ते त्यावेळेस त्या मुवमेंटला काय असतात, आमच्याकडे बाहेरून उपऱ्या आला मग आम्ही दुसरीकडे उपऱ्या होतो, मग हे उपरे दुसऱ्या पक्षात जातात. मग असा करता करता हा सगळा खिचडी आहे ना, हा गोलमाल होऊन जातो. कालचाच एक प्रकार, एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यांनी बरेच वर्ष योगदान दिलेलं आहे पक्षाला, येतो समोर आणि एखाद्या पक्षाच्या नेतृत्वाला बोलतो, तुम्ही आमचा कडीपत्ता केला तरी. या विषयात खूप मोठा गहन मला वाटतं अर्थ कडीपत्ता केला म्हणजे काय. कारण येणारी व्यक्ती जी निवडून जिच्या पक्षातून आलेली आहे, जी आज अनेक वर्ष त्या पक्षांच्या नेतृत्वाशी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी झगडत आली आहे, त्यांना साम दाम दंड भेद करत आलेली आहे, ती व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर उभी राहते आणि त्या व्यक्तीला तुम्हाला मदत करावी लागते पक्षांच्या अंतर्गत आली म्हणून, किती वाईट गोष्ट असेल ही कल्पना करू शकत नाही या कार्यकर्त्यांवरती काय बितत असेल. आणि हे सर्रास होत आहे. कोणताही आदर्श आणि कोणताही विचारधारा ही सद्यस्थितीत राहील नाही, हेच खरं आहे. बरं. यावरती सर मी एक तुम्हाला सांगू इच्छितो, मुद्दा तुमचा खूप रास्त आहे. कारण कार्यकर्ता हा खरंच कडीपत्त्यासारखा होतो की ज्यावेळेस त्याला फोडणी द्यायची वेळ येते ना, त्यावेळेस त्या फोडणीमध्ये त्याला असा रंगवला जातो आणि त्याचा सुगंध सोडला जातो. तो सुगंध येतो आणि त्याचा जेव्हा वापर करून झाल्यानंतर त्याची जेव्हा वेळ येते त्याला अलगद कडीपत्त्यासारखा बाजूला केला जातो. म्हणजे ताटात आपण जेवायला बसलो का वरण भात खात असताना वरणामध्ये जर कडीपत्ता आला तर कडीपत्त्याला उचलून जशी बाजूला टाकते, तेव्हा त्याच पद्धतीची राजकीय ही वर्तुळामध्ये आता सध्याची परिस्थिती आहे. किंबहुना कार्यकर्ता ज्यावेळेस जीवाचं रान करून आपलं कुटुंब बाजूला ठेवून त्या राजकीय पक्षांसाठी आंदोलनांमध्ये केस भोगतो आणि स्वखर्चाने तो केस लढत असतो, तेव्हा कोणताही राजकीय पक्ष त्याला मदत करत नाही. करत नसतो. म्हणूनच मी त्या कार्यकर्त्यांना नेहमी आव्हान करत असतो की तुमचा कडीपत्ता होण्याआधीच एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करून तुम्ही स्वतःचं अस्तित्व तयार करा. बरोबर. कारण आता आपण पाहतो सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी हे असंतोष उफाळलेला पाहतोय आपण. हा म्हणजे कल्पनेच्या पलीकडे काही ठिकाणी येतोय, तो काही ठिकाणी आतमध्ये धुमसतोय, पण असंतोष हा आहे आणि हा राहणार आहे. प्रवीणजी, याबाबत तुम्ही काय म्हणता? खरंच सर एक खूप मोठी शोकांतिका आहे. आता तुम्हाला माहितच असेल, बरेचसे कल्याण डोंबिवलीची निवडणूक चालू असताना बरेचसे जे 20 ते 25 वर्षापासून जे कार्यकर्ते राबवतात, काम करतात पक्षामध्ये आपापल्या, आता बघितलं असेल तुम्ही 4-5 नाही साहेब, लोकांनी आपला आज जन्म दिला आहे पक्षासाठी, संघटनेसाठी. निष्ठावंत तेच ना, त्या निष्ठावंत लोकांना सर तिकीट दिलं जात नाही, त्यांना डावललं जात आहे. खरी हकीकत काही लोक सर आत्महत्या करायला झालेत, आत्महत्या प्रवृत्त करतात ते स्वतःहून. का? कारण का आम्हाला डावललं जात आहे आणि एखादा नवीन चेहरा उभा करताय. अहो खूप मोठी शोकांतिका आहे या आपल्या कल्याण डोंबिवलीमध्येच काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मला तर वाटतं साहेब, मला तर असं एकच वाटतंय, खरंच आपल्या इंग्रज लोक परत आलेत. कारण का आपल्यांना तर ह्या लोकांनी, इंग्रज लोकांनी आपल्यांना 150 वर्ष राज्य केलं. आता हे प्रस्थापित लोक राज्य करतात आहेत आणि निष्ठावंत लोकांना डावलतात आहेत. तर मला एक खरंच सांगायचंय, मला ह्या लोकांना सांगायचंय की आता तरी जागे व्हा आणि ह्या सामाजिक चळवळीत तुमचं काम द्या, योगदान द्या आणि या प्रस्थापित लोकांना त्यांची जागा दाखवा. मागील 4 ते 5 वर्ष प्रशासकीय राजवटीत असलेली ह्या नगरपालिका आता नगर निवडणुकीच्या जी आता रणधुमाळी फुटली आहे आणि सर्वत्र निवडणुका आता होत आहे, परंतु लोकशाहीला काळीमा फासेल अशा पद्धतीमध्ये ह्या निवडणुका आता होत आहेत. कारण त्याला एक गालबोट लागलं जाते, ते म्हणजे बिनविरोध होत असलेले नगरसेवक आणि यांची वाटी संख्या.
या पद्धतीमध्ये किंवा ही जी प्रक्रिया चालू आहे बिनविरोधाची, ती कधी कधी साम दाम दंडभेद सगळं वापरलं जाऊन होत आहे आणि त्यामध्ये पॅनल सिस्टम त्याला कारणीभूत आहे, हे आपण मगाशी चर्चा केली. प्रवीणजी, या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता? सर मला ह्या मुद्द्यामध्ये हेच बोलायचंय. खरं तर ना पैशाचा खेळ चालू आहे, अत्यंत पैशाचा खेळ चालू आहे. कारण का तुम्ही पुढील काळापासून बघितलं असतील, जेव्हा नगरपालिकेच्या हे लागलेल्या त्यावेळेस प्रत्येकाने आपापली निष्ठा बाळगली. ज्यावेळेस नगरसेवक निवडून यायचा तो आपला पूर्णपणे आपला फोकस फक्त नगरसेवक करायचा. पण आता कसं झालं, आता ह्या पॅनल सिस्टीम मध्ये जो तो आपला उमेदवार उभा करतोय त्याच्यामध्ये एक वास्तविकता अशी झालेली आहे. कारण का जो ब्रँड एम्बॅसेडर आहे, जसं सर बोललेच, एखादा जुना चेहरा असतो ना, तो जुना चेहरा लपून ठेवायचा, नव्याला म्हणजे समोर करायचं. आता तुम्हाला माहिती असेल, ते बरेचशी लोक आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये निवडणुकीत उभे राहिलेले आहेत. बऱ्याचशा पदाधिकारी मोठमोठे लेवलचे उभे राहिलेत. पण त्यांनी काय केलंय, जी आपली प्रस्थापित जी आहेत, म्हणजे जे पण आहे, कोण प्रस्थापित शिवसेना असेल, भाजप असेल, यांनी काय केलं, यांनी स्वतःचा मुद्दा पाळण्यासाठी स्वतःहून काही लोक आपली उभे करतात आणि 4 लोक जे आपले असतात तर त्यांना बाबा तू एवढे घे, तू एवढे घे, सगळा पैशाचा खेळ चाललाय सर. आणि पैशाच्या खेळीनुसारच हे बिनविरोध निवडून येतात. आणि याचा पुढील परिणाम खूप वाईट होणार आहे. याचा पुढील वाईट परिणाम ह्यासाठी होणार आहे की लोकांना विश्वास राहणार नाही. सगळ्यात मोठी गोष्ट विश्वासच तुटून जाणार आहे. या राजकारणापासून विश्वास तुटून जाईल. लोकशाहीवरचा विश्वास तुटून जाणार आहे. आणि लोक दाद मागायला तरी कोणाकडे जातील, जर असे मुद्दे होतात आहेत बिनविरोधी निवडून येतात. लोक मतदान तरी कोणाला करतील? जर तुम्हाला निवडणूक लढवायची तर तुम्ही लढूच नका ना, मग कशाला नाव घोषित करताय? नोटा पण दाबाची वेळ संधी दिली नाही, म्हणजे त्यांच्यावर ते नोटा सर घेऊन गेलेत स्वतःच्या घरांनी. नोटा दुसऱ्यांना द्यायचं आणि हे सत्तेवर बसायचं. सत्तेवर बसणार तरी कोण? म्हणजे घेणारे नोटा घेऊन गेले आणि तुम्ही नोटा पण दाबू शकत नाही, असा मुद्दा झालाय. प्रथमेशजी, तुम्ही काय सांगा? आम्ही कालच त्या संदर्भात एक पत्रव्यवहार केला होता, तो निवडणूक आयोगांना होता. सर्वप्रथम मुंबई तसेच उपनगर असे 65 ठिकाणी, आता 70 पर्यंत काहीतरी आकडा तो गेला होता. नंतर नाही, फॉर्म मागे घराची डेट होती त्या दिवशी 65 होती आणि त्याच्यानंतर 70च्या आसपास काहीतरी ते झालेले आहेत. ते अजून माझ्याकडे पुढची फॉर्म अशी आहे, अच्छा, जे पण कोण राहिले आहेत त्या फॉर्म घेऊन ते त्याचा प्रचार असं काहीच करणार नाहीयेत आणि ते लोकांसमोर जाणार नाही, संपर्क त्यांचा होणार नाही. त्यामुळे ते आहेत की नाही हे कळणार नाही. त्यामुळे जो प्रस्तावित आहे तो 100% या मुद्द्यावर मी पुन्हा येईन तुमच्याकडे. पण 65 ठिकाणी आपण बघूया अधिकृतरित्या त्यांनी ते दाखवलेलं आहे की बिनविरोध झाले. नागरी शास्त्राच्या पुस्तकामध्ये 4थी पासून ते आतापर्यंत बिनविरोध हा विषय कधी तुम्ही वाचलाय का? नाही. बरं, बिनविरोध हा विषय ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मान्य आहे. त्याचं कारण असं की एक गाव, एक समाज एकत्र असतं आणि त्या समाजापुरता ज्यावेळेस ते एखादे विशिष्ट 2 समाजाची वेगवेगळी लोक असतात त्यावेळेस त्या ठिकाणी बिनविरोध म्हणून एखादा कॅन्डिडेट त्या ठिकाणी दिला जातो की तुम्ही या ठिकाणी नेतृत्व करा, तुम्ही त्या ठिकाणी. हे शहरामध्ये शक्य नाहीये, कारण तिथे विभिन्न जातीची, विभिन्न प्रकारची लोक आहेत. तुम्ही मतदानाचा अधिकार मतदारांकडनं हिरावून घेतलाय. बरं, विरोध तुम्ही जर इलेक्शन लढताय 65 ठिकाणी, आम्ही निवडणूक आयोगाला त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. जर वेळ पडली तर आम्ही जनहित याचिका दाखल पण करणार आहोत त्याच्यावर. त्याबद्दल एकदा मला मागे एका नगरसेवकाचा फोन आला, प्रस्थापित ब्रँड अँबॅसेडर, की तू हुशार आहेस रे. मी त्यांना म्हटलं मी हुशार आहे म्हणून मी नगरसेवक नाहीये. आलं का लक्षात? असोत. पण या सर्व गोष्टींमध्ये की आपण ज्यावेळेस बिनविरोधचा विचार करतोय, बर, निवडणूक आयोगाला आचारसंहिता तुम्ही 1 महिन्यापूर्वी दाखल केलीत. 1 महिन्यापासून ते शेवटच्या महिन्यापर्यंत, म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होते ती निकालापर्यंत असते. बघा आता काय, हे जसं कोविड काळामध्ये नागरिकांच्या मनामध्ये आणि सबकॉन्शियस माइंडवरती खेळ केला ना, हे सत्ताधारी पक्षाचा हा खेळ आहे. हा तुम्ही नक्कीच लाईव्ह करून दाखवा. जेव्हा जाहीर केली जाते तिथून आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता 1 महिन्यासाठी असते आणि निकालाची डेट देखील आधीच दिली जाते साहेब. बरोबर आहे. मग मला सांगा, तुम्ही जेव्हा बिनविरोध तुम्ही ते सेटलमेंट करून कोणाला आर्थिक लाभेबंद असेल त्यांची सखोल चौकशी निवडणूक आयोगाला करायला आम्ही सांगितलंय, ज्यांनी फॉर्म मागे घेतलेत. बरं, ते मोठ्या मोठ्या राजकीय पक्षाचे आहेत. म्हणजे त्या निष्ठेने तुम्हाला जर कार्यकर्ता म्हणून तिकीट दिली असेल तर तुम्ही ते पक्षाचा घात केलाय त्या लोकांनी सीट मागे घेऊन. बरं, याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस ते सगळा प्रकार घडला, हा तारीख जाहीर होते, तुम्ही मीडियाला देता,
मीडिया त्यांचं तारीख म्हणजे सुरुवातीपासून एंड पर्यंत. मला एक गोष्ट कळत नाही, जर तुम्ही बिनविरोध दिलेला तर निवडणूक आयोगाने ह्यांना जल्लोष करण्यासाठी वेळ का दिला? त्यांनी जल्लोष का केला? म्हणजे याचा अर्थ तुम्ही सबकॉन्शियस माइंडवर नागरिकांच्या पेरताय की आम्हीच येणार आहोत म्हणून, आम्हीच सत्तेत बसणार आहोत. म्हणजे तुम्ही तत्पूर्वी निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जायच्या आधीच लोकांना सबकॉन्शियस माइंड मध्ये तुम्ही त्यांच्या मनावर बिंबवताय की आम्हीच या ठिकाणचे राजे आहोत, आम्हीच. म्हणजे हिटलरशाही झाली, ही हुकुमशाही झाली ना सरळ सरळ. आणि त्याच्यामुळे काय होतं, नागरिक संभ्रमात आहेत, अरे बापरे की अमुक पक्षाचा माणूस एवढे बिनविरोध आलेत म्हणजे हेच सत्तेत येणार. मग जो माणूस हेरीहेरीने ज्यावेळेस निवडणुकी म्हणजे मतदानासाठी जातो तो विचार करतो, अरे याला मतदान करून काय अर्थच नाहीये, हेच लोक येणार आहेत. पहिला ईव्हीएमचा झोल म्हणून काहीतरी वेगळा विषय चालू होता, आता बिनविरोधचा सपाटा लावलाय. म्हणजे तुम्ही काय ना काहीतरी प्रक्रियेमध्ये काय ना काहीतरी करतच राहणार. आणि तुम्हाला सांगतो, एक पक्ष आहे त्याच्यावर माझा आरटीआय चालू आहे, म्हणजे मोठा देशभरातला पक्ष आहे. तुम्हाला सांगतो त्याबद्दलचे पुरावे मी नंतर तुम्हाला सादर करेन. म्हणजे मी पुराव्यासकट बोलतोय, जे बोलतोय ते पुराव्यासकट बोलतोय. आणि त्या पक्षाचं आजच्या तारखेला 7,000 कोटींनी त्यांचं फंडिंग येतंय, त्यांना फंडिंग फक्त देशातून. म्हणजे हा पक्ष कुठेतरी विकत घेऊन कुठेतरी सगळ्यांना हे सगळं संभ्रम निर्माण करत चाललेलं आहे. आणि लोक याच्यामुळे ना थोडेसे मागे आले, बॅकफुटला आलेले आहेत, कारण त्यांना असं वाटायला लागलं की हे पक्ष यांनी ऍक्च्युली निवडणूक आयोगाने ज्यांनी जल्लोष साजरी केले, बिनविरोध जरी आले असतील, त्यावरती त्यांनी थांबवलं गेलं पाहिजे होतं, कारण तुम्ही आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले. बरं, दुसरा मुद्दा असा आहे सर की जर निवडणूक आयोगाने त्यांना, आता निवडणूक आयोगांची चर्चा म्हणजे तेव्हा की विषय झाला आमचा, तर त्यांनी जाहीर केलेलं आहे की नोटाचा ऑप्शन दाबा. हे झालंय, बिनविरोध जरी झाले असतील तरी तुम्ही नोटा म्हणून तुम्ही ते ऑप्शन मध्ये, तेवढं त्यांचं मतदान जे आहे त्या नोटांच्या विरोधात झालं, नोटावरती झालं. हे गेले आम्ही 15 वर्षापासून नोटाच बोलत होतो, आणि आता तर निवडणूक आयोगाने सांगितलंय नोटा घ्या, नोटा दाबा. म्हणजे याचा अर्थ नोटा म्हणजे काय लोकांना माहित झालेला आहे. म्हणजे काय होतं, नन ऑफ अबाव, म्हणजे त्यापैकी कोणीच आम्हाला मान्य नाहीये. आम्ही नोटाचा प्रचार गेल्या जाणीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून आम्ही बोलतो प्रत्येक इलेक्शनला, कारण जो निवडून येतो तो माणूस ज्या पद्धतीने काम करतच नाही. आणि निवडणूक आयोग आता म्हणालच आहे, तर मी नागरिकांना आवाहन करेन की नोटा घ्या आणि नोटा दाबा. आपण सदैव समाज माध्यमातून म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रातील लोकांच्या संपर्कात असतात, तर त्या अनुसरून नगरसेवक कसा असावा, प्रवीण तुम्ही काय सांगू? सगळ्यात पहिले तर नगरसेवक हा सुशिक्षित असावा, उच्च शिक्षण केलेला असावा, आणि त्याला हे कळायला पाहिजे की आपण समाजामध्ये आपण स्वतः काय केलेलं आहे, आपलं योगदान काय आहे. आणि आताची परिस्थिती अशी आहे ना सर, प्रत्येक जण नगरसेवक व्हायला बघतो. तर माझी ही इच्छा आहे, नगरसेवक हा प्रस्थापित लोकांना धडे शिकवणारा असावा पहिले तर, आणि त्याचा स्वतः तो म्हणजे त्याचा बलाढ्य असा अभ्यास असावा, वाचन असावा, शिक्षण, आणि सगळ्या जाती धर्माला घेऊन असावा. आता तुम्हाला माहिती आहे जाती धर्माचा तर सगळ्याच खेळ खंडोबात लावलाय लोकांनी. तर त्याचे विचार हेच पाहिजे, सगळ्यात मोठी पहिली जात म्हणजे ती माणुसकी धर्माची, माणुसकीचा नगरसेवक, प्रत्येक सुखादुःखामध्ये तो वावरणारा असावा. आणि दुसरी गोष्ट आहे माणुसकीला बाळगणारा असावा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्याची अशी असावी, तो नगरसेवक असा कुठलाही असू दे, तर प्रत्येकाला सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा असावा. मला असं वाटतं तो माणूस असावा पहिलं, आणि दुसरा त्याने माणुसकी हा धर्म पाळणारा असावा. बरोबर बरोबर बरोबर. प्रथमेश तुम्ही काय सांगता नगरसेवकांबद्दल, कसा असावा नगरसेवक? थोडस प्रवीणजींनी सांगितलं सुशिक्षित असावा, पण आमच्या इथे आम्ही सुशिक्षितांना संधी दिली. कुठल्या गार्डन मधले गवत त्यांनी उपटलेली नाहीत आतापर्यंत. ठीक आहे, तर म्हणजे मी तुम्हाला ह्याला थोडस हे सांगतो, तो अनाडी असावा मान्य आहे आम्हाला. परंतु सुशिक्षित म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण त्याच्याकडनं काय अपेक्षा करतो की तो नगरसेवक नगराचा विकास करणारा असावा. बरोबर. उलट तो नगरसेवक सुशिक्षित असेल तर तो काय करतो, बरेचसे लँड विकत घेतो आणि डेव्हलपमेंटच्या मागे लागतो, आणि तो बिल्डर होतो. ठीक आहे. दुसरा मुद्दा असा आहे की नगरसेवक हा नगराचा विकास करणारा असावा. नळ, गटार, रस्ता, आणि तो ह्या तिन्ही गोष्टींचा सेवक असावा. पुन्हा बोलतो, नळ, गटार आणि रस्ता.
आणि ह्या मूलभूत गरजा आहे सर्वसामान्य नागरिकांच्या. या हेच काय या प्राथमिक गरजांसाठी तो नगरसेवक असतो. नगरसेवक यासाठी नसतो की तो कुठला तरी सत्तेचा पक्षाचा कुठेतरी ठराव मंजूर करून आणेल आणि त्याच्यावरती टक्केवारीचा हिशोब होईल आणि रस्त्याच्या याच्यावरती 10% गेल. साहेब माझे पुरावे आहेत, हे पुरावे आहेत माझ्याकडे. प्रत्येक वॉर्डाचे प्रत्येक नगरसेवकांनी केलेले रस्ते, किंबहुना नगरसेवक कसा असावा जर म्हणाल तर मी सुरुवात सांगेन, जे प्रस्थापित मी बोलतो ना ब्रँड अँबॅसेडर नसावेत का नसावेत, ज्या एक्झिस्टिंग रस्त्यामध्ये एक लायबिलिटी पिरियड असतो त्या रस्त्यांचा महानगरपालिकेच्या, डांबरीकरण केलेलं आहे, तो 18 वर्ष जर रस्ता टिकणारा असेल, जर मला हुशार म्हणालेच आहेत तर हे त्यांना भोगावं लागेल. आता 18 वर्ष जर तो टिकत असेल तर 18 वर्ष तो 7-10 वर्षातच रस्ता खोदून परत त्याच्यावर कॉन्क्रीटीकरण केलंय. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी हा भ्रष्टाचार नाही का? परफेक्ट, बरोबर. बरं, जे रस्ते बांधले गेलेत ना, जो 12 मीटर रस्ता आहे तर काही ठिकाणी 18 मीटर केलाय आणि तो 18 मीटर म्हणजे कोणाची तरी जागा घेतली, लोकांचीच जागा घेतली तरी लोक त्यांना मतदान करतायत बरोबर. बिनपैशी. म्हणजे त्यांच्या बदल्यात त्यांना मोबदले दिलेले नाहीत, त्यांचं पुनर्वसन नाहीये. हे आले, टेप लावली, सांगितलं की झालं विषय. बरं, नगरसेवक म्हणून जर मी तुम्हाला सांगितलं नळ, रस्ता आणि गटार हा विषय जर त्यांनी सोडला तर तर तो बाकी नगरसेवक. ठिकाणी त्यांनी लक्ष घालायची गरज नाहीये. बरोबर. आम्ही त्याला निवडून दिलेलं आहे ना, त्यांना लोकांचं प्रतिनिधित्व करायचंय. स्वतः तो नेता बनून फिरेल ना, तर त्यासाठी आम्ही त्याला नगरसेवक, आमची सेवा करायला तो. मुळात नगर सेवक आहे, म्हणजे सेवक हे मला वाटतं इथे हायजॅक व्हायला पाहिजे. हा सेवक पाहिजे तो. सेवकांवरती त्यांनी लक्ष गेलं पाहिजे, सेवेवरती त्यांचं लक्ष असावं. तो त्या प्रभागाचा राजा नसावा, तो सेवक असावा, सेवक असावं. जनतेचा सेवक असा. हा, तो जनतेचा सेवक जनतेचा असावा. सेवक इथे असावा, काय बरोबर. झालंय साहेब, कल्याण डोंबिवलीमध्येच नव्हे तर सगळ्याच ठिकाणी असं नगरसेवक म्हटलं ना की त्याच्यासमोर कैक लोक, आज तुम्ही बघा झोपडपट्टी विभागातली असतील किंवा माझे दलित बांधव असतील, मी माफ करा त्यांच्याबद्दल पण एवढंच सांगेन की ह्या लोकांना ज्यावेळेस म्हणजे सगळ्याच ठिकाणी, ठीक आहे, सगळ्याच ठिकाणी नागरिक जरी असले ना तरी पण नगरसेवकाच्या कार्यालयात गेल्यानंतर, म्हणजे आता हे निवडणुका होईपर्यंत, बघा मी पुन्हा सांगतो नगरसेवक कसा असावा याचं उत्तर तुम्हाला शेवटी भेटेल. निवडणुका होईपर्यंत 15 तारखेपर्यंत त्यांच्या मागचा कार्यकर्ता हा फुल फॉर्मला असेल. ठीक बरोबर. आहे, नागरिक देवारत असतील आणि 15 तारखेनंतर रिझल्ट लागल्यानंतर तो नगरसेवक झाला का तो देवाऱ्यात- फॉर्च्युनर मध्ये असेल, नागरिक देवाराच्या बाहेर, कार्यकर्ते रस्त्यावर असतील आणि नागरिक देवाराच्या बाहेर. त्याच देवाऱ्याच्या बाहेर देवाची पूजा खरं, करत असतील. पुढचे खरं. 5 वर्ष लवकर जाऊ देत. खरं आहे, खरं आहे. आलं लक्षात? याच्यामध्ये काय होतंय मग त्याच्यानंतर कार्यकर्ता जो आहे ना, तो कार्यकर्ता जो 2-3 महिन्यापुरता कार्यकर्ता, तो आपला दादा नगरसेवक होता, आपला भाई, आपला नगरसेवक, ते असतात नाही का, ते आपला सेवक, जनसेवक, लोकसेवक, हे सगळे बॅनरच्या मागे ते 4 महिने चालतील. मग काही कालांतराने काही टेंडर निघतील. ठीक आहे, महापालिकेचे टेंडर पहिली फेज निघेल. त्यांना साहेब काम नसलेले भांडखोर बोलतात. पहिली टेंडर निघतील आणि टेंडर प्रक्रियेमध्ये काय होणार, हे जे मगाशी बोललो ना गोल्डन गँग, ती गोल्डन गँग बसलेली असते, त्यांना एम्प्लॉय ठेवलेला असतो त्यांनी स्वतःचा प्रायव्हेट खर्चाने, आणि ते टेंडर जसे ओपन झाले का ह्यांच्या ठराविकच कंपन्या तिथे भेटतात. बरोबर. मी नगरसेवक कसा असावा या मुद्द्यावर काय सविस्तर बोलतोय, कारण हे नगरसेवक नसावेत. मग ठराविकच कंपन्या, आज गेल्या 15 वर्षापासून माझ्याकडे तोही पुरावे आहेत, माझ्याकडे माझ्या ऑफिसमध्ये एवढं काम करून ठेवलेलं आहे की 15 वर्षापासून त्या लोकांनी, तीच लोक, तेच टेंडर, त्याच कंपन्या आणि तेच सगळे लोक तिथेच ती कामं करतायत. का नाही बाहेरच्या कंपन्या येत आहेत? बरं, त्या कंपन्यांचं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण नाही. इतर कोणाला का संधी मिळत नाहीये? हा, मग हे टेंडर घेणार, हेच बलाढ्य होणार, हेच टक्केवारी भेटणार, ह्यांचेच ठेकेदार. तुम्ही बघा, चेक करा, मी खोटं बोलत असेल तर समोर तुमचे पेपर द्यायला तयार आहे. मला एकाही माणसाने फक्त चॅलेंज करावं की हा बोललेला, माझ्यावर गुन्हे दाखल करावेत, मी खुलेआम बोलतोय, मी प्रूफ देईन. बरं, म्हणून तर मला हुशार म्हणतात. ते कसं आहे, हुशार शब्द फार तुमच्या गणाने लागला ना साहेब. मग मी त्यांना सांगेन, त्या सर्व लोकांना सांगेन की नाद करू नका. आमचा नाद केलात, कॉमन मॅनचा बोलतोय मी, प्रथमेश सावंत नाही, कॉमन मॅनचा नाद करू नका. आम्ही डोक्यावर उचलायलाही शिकलोय आणि डोक्यावरून पाडायलाही शिकतो. बरोबर. आम्ही बोलू तेच होणार. नगरसेवक हा मुद्दा होता. प्रथमेशजींनी म्हणजे
वेगवेगळ्या म्हणजे उद्रेकाने काय होईना, पण ते आपली त्यांची जी आग बाहेर काढलेली आहे, हरकत नाही. परंतु नगरसेवक कसा असावा हे आपल्या थोडक्यात कळलं. तो एक माणूस असावा, माणूस धर्म पाळणारा असावा, सर्वसामान्यांच्या ज्या वेदना त्याला कळाव्या. समजाव्या, सगळ्या समाजाने आणि घेऊन तो एक सेवक असावा. हा आपल्याला आपल्याला परमार्थ सापडला. परंतु मी काय म्हणतोय प्रथमेशजी, मग एवढ्या वर्ष तुम्ही कार्यक्षेत्रात वावरतात, 18 वर्ष बरं तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये वावरतात, विविध राजकीय तुम्ही पदं पण तुम्ही उपभोगली आहेत, त्यासोबत नेतृत्व पण तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही वावरला, राजकीय नेतृत्वासोबत, म्हणजे आमदार असो, खासदार असो, अन्य कोणी असो. मग तुम्ही नगरसेवक म्हणून काय इच्छुक नाहीयेत आणि तुम्ही अजूनपर्यंत उमेदवारी अर्ज का नाही? साहेब माझ्याकडे पैसे नाहीत ना. मी मेहनतीने कमवतो. माझी कन्स्ट्रक्शनची साईट नाही आहे, है ना. माझं रस्त्याचं किंवा कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, त्यामुळे मी नाही करू शकत, है ना. राहिली गोष्ट की तुम्ही म्हणालात की खासदार म्हणजे लोकसभेला, विधानसभेला, हे बघा त्या त्या वेळेस त्या त्या उमेदवारांना आपण एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून सिलेक्ट करत असतो. मी लोकसभेला देखील खासदार साहेबांसाठी आम्ही आमच्या संस्थेने काम केलंय. विधानसभेसाठी जो कोणी योग्य उमेदवार आहे त्याच्यासाठी आम्ही काम केलंय. त्या त्या वेळेस एक पक्ष म्हणजे पक्षविरहित जो काम असतं, जो सेवेत जे येऊ शकतात, जे लोकांना उपलब्ध होऊन काम करू शकतात, म्हणून तर तेच ना. त्यावेळेस वरती पण खासदार होते, श्रीकांतजी शिंदे होते, त्याच्यानंतर आमदार होते गणपत शेठ गायकवाड होते, आणि त्यांच्यानंतर त्यांच्या वाईफ आता सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आहेत. हे जे कार्यरत, हे जे काम करू शकतात त्या त्यावेळेस, मी असं नाही म्हणत आहे की इतरांनी कामं केली नाहीयेत, पण त्यावेळेस योग्य त्याचे उमेदवार वाटले आणि त्यांना आपण मतदान करून दिलेलं आहे. आता राहिली गोष्ट की मी नगरसेवक होऊ शकत नाही, तर मी तुम्हाला पहिला मुद्दा सांगितला की आमच्याकडे पैसे नाही आहेत. जर एखाद्या राजकीय पक्षाला, जेव्हा तुम्ही एखाद्या राजकीय पक्षामध्ये इंटरेस्ट दाखवतात, की त्या राजकीय पक्षांच्या दारात जाऊन भीक मागण्यापेक्षा, है ना, लोकांसाठी रस्त्यावर भिका मागत त्यांची सेवा केलेली परवडली आम्हाला सामाजिक क्षेत्रातून. आणि त्यांचा पहिला प्रश्न असा असतो की तुमच्याकडे किती खर्च करण्याची ताकद आहे. पैसा खर्च का करायचं मला हे कळलं नाही. म्हणजे लोकांना सवय लावलेत तुम्ही 500 आणि 1000 द्यायचे. अहो त्या महिला बिचारा म्हणजे काही संबंध नसताना त्यांना कुठल्या पक्षाचं तुम्ही काय विचाराल ना. तुम्ही जा एखादी मीडिया घेऊन, तुमचं जे कॅमेरा घेऊन जा त्यांच्यामध्ये आणि त्यांना विचारा की तुमच्या दादांना किंवा तुमच्या उमेदवारांना काय म्हटलं, काय आहे त्यांचं काम, काय त्यांना काही माहित नसतं. त्यांना काय पाहिजे असतं, 7 दिवसाचं पॅकेज भेटलंय, पद्धतशीर त्यांच्या नावाने बोंबालायचे, ते नाव लक्षात ठेवायचे आणि पुढे चालायचे. दॅट्स इट. त्यांना मतदानाचं काय नाहीये. आणि राहिली गोष्ट, मतदानाच्या दिवशी जेव्हा आर्थिक लागेबंद होतात, मग हे करत असताना हे पैसे वाटण्याचे कामं होतात आणि यासाठी पैसा लागतो. मी असं म्हणेन की ज्या दिवशी मी नगरसेवक म्हणून जेव्हा उमेदवारी अर्ज भरेन, तर माझ्या फॉर्म शिवाय आणि माझ्या इथे ज्या ठिकाणी कार्यालयामध्ये काम करणारी लोक, त्यांना जेवणाशिवाय एकही रुपया भेटणार नाही, हे मी जाहीर केलेलं आहे. आणि म्हणून मी नगरसेवक नाही होऊ शकत आहे. कारण संध्याकाळची क्वार्टर द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत का. त्याला त्याच्या घरात, आज तुम्हाला सांगतो, या कार्यकर्त्यांचा प्रॉब्लेम असा झालाय की त्यांच्या घरात त्यांच्या बायका पोर आहेत ना, त्या नगरसेवक ज्याच्यासाठी काम करतोय ना त्याला शिव्या घालतायत. अहो संपर्कात आहेत आमच्या, शिव्या घालतात का. तर संध्याकाळी मस्तपैकी चपटी दिली जाते, तो पितोय, घरी जातोय, दुसऱ्या दिवशी परत उठतोय, परत जातोय. अरे काम कोण करणार. 15 दिवसानंतर तुझं व्हॅल्यू शून्य आहे, शून्य आहे व्हॅल्यू, काही नाही. तो त्याच्या गाडीतून फिरून जाईल आणि ह्याला काही भेटणार नाही, ना टेंडर ना काय. आणि म्हणून साहेब मी तुम्हाला सांगतो ना, नगरसेवक म्हणून जेव्हा विचार केला तर हे होणार नाही. बरं, टेक्निकली जर म्हणाल, मी लॉयर झालोय लास्ट डिसेंबरमध्ये. माझ्या प्रोबेशन म्हणजे मी कमवण्यासाठी लॉयर नाही झालोय. हे सगळे जे काळे धंदे आहेत ना, यांना शनीची पिढा आहे. हे 5 वर्षाचे नगरसेवक येतील ना, हे शनीची पिढा लागणार आहे. तुम्हाला सांगतो मी मी नगरसेवक नाही होऊ शकत, पण शनीची पिढा होणार आहे. त्याचं कारण असं आहे की जो सत्य बोलतो, महात्मे काय झाले, काय झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण त्या काळामध्ये काहीतरी केलंय ना, प्रवाहाच्या विरोधात. छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात केलेलं आहे. प्रवाहाच्या विरोधात. बघा, चळवळीसाठी जर काम करायचं राहिलं ना, तर नगरसेवकाची गरज नाही मुळामध्ये. सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्हाला जर रस्त्यावर काम करायचं. बरं, एक मुद्दा राहिला. तर
हे जे त्या काळामध्ये आपण काय करतो मध्ये समाज आहेत ना एकत्र आणून काय करतात त्या दोन महापुरुषांना एकत्र आणून तिथे राजकारण जातीपातीचे राजकारण हेच हे राजकीय लोक त्याचा फायदा घेतात. बरं दुसरा मुद्दा असा आहे की नगरसेवक का होऊ शकत नाही तर माझं एक टेक्निकल मुद्द्यावरती माझं एवढंच सांगणं आहे. ज्या दिवशी चुकून माकून नगरसेवक झालो ना साहेब तर तुम्हाला सांगतो पहिला महासभा ही लाईव्ह करावी असं मी निवेदन मागच्या आयुक्तांपासून सगळ्यांना दिलेलं आहे. महासभा लाईव्ह करावी ज्याप्रमाणे विधान भवनामध्ये लाईव्ह केलं जातं हे लाईव्ह करावं. हे जे ब्रँड अँबॅसेडर नगरसेवक आणि जी लोक जी आहेत म्हणजे जे स्टँडिंग कमिटी आणि यांचे जे विरोधी वाकडा आणि हे सगळे चालतं ना झोलजाल हे सगळे क्लिअर होतील लोकांच्या समोर. लोकांना कळेल की आपण ज्यांना मतदान देऊन पाठवतो ते तिकडे जाऊन काय करतायत है ना. आणि म्हणूनच महासभा लाईव्ह करावी असा एक निर्णय माझा स्वतःचा आहे. म्हणजे जर झालो तर आणि यासाठी होता तुम्ही नगरसेवक काय नाही झालं हरकत नाही झाल्यानंतर जर विषयावर पुन्हा नंतर घेऊ. प्रवीण तुम्ही थोडक्यात सांगा तुम्ही काय नगरसेवकाचा फॉर्म नाही भरला? सर बघा मुळामध्ये मी माझ्या मनामध्ये असं ठाऊक पण नाही केलं मला नगरसेवक व्हायचंय. माझी इच्छा आहे की समाजा बाबतीत जी चळवळ आहे ती पूर्ण महाराष्ट्रात आपल्या कल्याण डोंबिवलीत तर सुरुवात केलेलीच आहे. तर माझी इच्छा आहे माझं स्वप्न आहे ते पूर्ण महाराष्ट्र चळवळ सुरू करायची. ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय मुळामध्ये लोकांना 3 मूळ मंत्र माहित नाही. शिका संघटित वा संघर्ष करा. लोक काय करतात आजकाल शिकतात पण शिक्षण घेऊन संघटित करायला लोक बिलकुल पुढे येत नाही. नाही प्रवीण तुम्ही हे पण पाहिलंय शिकत नाही संघटित होत नाही नुसता संघर्ष होताना मी पाहिलेलं. राईट सर बरोबर आहे बरोबर. आणि समाजाला हेच मला म्हणजे सांगायचं आहे की यार केवळ संघर्षाने होणार नाहीये तुम्हाला शिकून प्रबुद्ध व्हायचं. लोकांना संघटित करणं पण गरजेचं आहे. याच्यामध्ये अजून एक वाक्य आहे लढला नाहीस तरी चालेल विकला जाऊ नको. विकला जाऊ नको हे बाबासाहेबांची शिकवण आहे है ना. आजच्या तारखेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हे वाक्य आम्ही तर म्हणून आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही ते जाहीर करणार आहोत. लढला नाहीस तरी चालेल विकला जाऊ नको. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते तुम्ही पिल्याशिवाय ते गुरगुरणार नाही हे पण बाबासाहेबांचं वाक्य आहे. ठीक आहे आता आपण शेवटच्या मुद्द्यावरती येऊया कारण बऱ्याचशा चर्चा झाल्या. आता मला वाटतं प्रवीणजी नागरिकांना काय आव्हान करा? माझी नागरिकांना एकच आव्हान आहे तर तुम्ही आता कल्याण डोंबिवलीची खूप मोठी निवडणूक चालू आहे तर त्यांना एकच बोलायचं आहे की तुम्ही एखाद्या प्रस्थापित नेत्याला बळी पडू नका. एखाद्या चांगल्या विद्वानाला एखाद्या चांगल्या शिकलेल्या माणसाला आणि जो आपल्यासारख्या सगळ्या माणसांना बरोबरीला घेऊन जाईल जो जातीपातीचं राजकारण करणार नाही जो सगळ्या समाजाला घेऊन जाईल जो माणुसकी धर्म पाळेल त्या व्यक्तीलाच तुम्ही निवडून द्या हीच माझी विनंती आहे. जय भीम जय शिवराय. माझ्या मतदार बांधवांना माझी एक सर्वांना विनंती आहे की केवळ पैशाने बलाढ्य आहे एखादा बिल्डर आहे एखादा प्रस्थापित नगरसेवक आहे म्हणजे मी त्याला ब्रँड अँबॅसेडर म्हणतो एखाद्या ठिकाणी तो नगरसेवक म्हणून तुम्हाला दिसत असेल तर अशा लोकांच्या पाठी केवळ तात्पुरता साड्यांसाठी किंवा काही मानधनासाठी तिथे जाऊन स्वतःचं मत विकू नका. निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की नोटा घ्या आणि नोटा दाबा. ते असं नाही म्हणाले ते म्हणाले नोटा दाबा. ठीक आहे तुम्हाला ऑप्शन आहे पण मी असं म्हणेन नोटा घ्या त्यांचेच घ्या आणि नोटा दाबा. प्रश्न असा आहे की जर तुमच्या प्रभागाचं पहिली गोष्ट म्हणजे विकास करायचा असेल तर तुम्ही सुजाण आणि शुद्ध नागरिक बनणं गरजेचं आहे है ना. न विकला जाणारा नेता शोधायचा असेल तर न विकला जाणारा मतदार होणं पहिला गरजेचं आहे हे मी नागरिकांना या माध्यमातून सांगेन. त्याचबरोबरीने आज तुम्ही पाहतात की नागरिकांना त्यांनी जसं ज्या पद्धतीने सांगितलं की काय आव्हान करू शकतो तर लोकशाहीचा वध होतोय लोकशाही संपत चाललेली आहे आणि केवळ तुम्ही ह्या दृष्टिकोनातून बघा की आपला मतदानाचा अधिकार संविधानिक अधिकार तो आपल्याला भेटलाच गेला पाहिजे. आणि पुन्हा एकदा मी जनशक्ती वाहिनीचे आभार मानतो संदीपजींचे आभार मानतो की प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत पोचून लोकांच्या मनातलं जाणून घेऊन सत्य असं तुमच्या नावातच जनशक्ती आहे आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही असे प्रकाश पाडाल जो चुकीचा भाग आहे तो समोर टाकाल निवडणुकी काळातला असं मी समजतो कारण त्याच पद्धतीने तुमची कार्यप्रणाली आहे. मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद मानतो आणि या निवडणुकीला आम्ही
काही नवीन चेहरे समाजासमोर आणतोय. येणाऱ्या 10 दिवसात आम्ही त्या पद्धतीने त्या प्रभागांमध्ये पोहोचणार आहोत. आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी उभे आहोत, जेणेकरून आपला सर्वांचा आवाज हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समस्या घेऊन गेला पाहिजे, टक्केवारी घेऊन येता कामा नये, या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करणार. पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. थँक्यू. आपण पाहतो आपण एक कुटुंब आहोत आणि कुटुंबाचा प्रमुख जो कुटुंबासाठी निर्णय घेतो तो त्या कुटुंबासाठी पुढच्या पिढ्यांसाठी तो फार लाभदायक असतो किंवा तो घातक असतो. त्याप्रमाणे 5 वर्षांसाठी आपण ज्याला निवडून देतो आणि त्यांनी केलेली पाऊलवाट, त्यांनी घेतलेले निर्णय जे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतात का त्यांच्या, कारण आपण आपल्या पुढच्या पिढ्यांचं नुकसान करीत नाहीत ना, याची काळजी घेऊन मला वाटतं मतदान करावं. कारण आज एक एक घेतलेला निर्णय हा पुढच्या आपल्या अनेक पिढ्या नाचवतील. शब्द वापरतोय नाचवतील. कारण जर योग्य इतर देशांमध्ये ज्या सुविधा आहेत, ज्या आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण ह्या फ्री मध्ये होत आहेत, मोफत होत आहेत, आपल्या इथे का होत नाहीये याची काळजी घ्यायचं आपल्याला जाणीव आपल्याला करून देणं फार गरजेचं आहे. त्यानुसार आपण निवडून देताना लोकप्रतिनिधी जो आपला हक्क मानणार आहे त्याच्यासाठी आपल्याला खूपच जेव्हा तेल टाकून किंवा मग पारदर्शकपणे त्याला निवडून द्यावं, असं आजच्या या चर्चा सत्राचं मला वाटतं एक सार आपण बोलू शकतो. लोकशाहीमध्ये निवडणुका होतील आणि त्या पारदर्शक व्हाव्यात हा अतिशय महत्वाचा विषय आहे त्यामध्ये. परंतु आजची ही आपली जी चर्चा झाली यामधून किमान एक अंश जरी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला तरी बदल व्हायला वेळ लागणार. बरोबर. एक विकासाचं वेगळं पर्व सुरू होईल असं मला वाटतं. आपण दोघांनीही इथे आलात, प्रवीणजी आपण, प्रथमेशजी आपण, आणि इथे एक चांगलं सुदृढ म्हणेन मी की आपण चर्चासत्र इथे आपण सुरू केलं. मुद्दा गरम आहे या विषयावर आपलं इथे फार चांगली चर्चा झाली. मी संदीप सरवणकर आपल्या दोघांचं मी आभार व्यक्त करतो. आणि अशा प्रकारे विविध मुद्दे घेऊन, गरमागरम मुद्दे घेऊन, मुद्दा गरम आहे या जनशक्तीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपण आपलं स्वागत करणार आहोत, पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी नमस्कार.